नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण नाश्त्याचा एक असा पदार्थ पाहणार आहोत की जो आजपर्यंत तुम्ही कधीच केला नसेल। अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारा हा नाश्त्याचा चटपटीत पदार्थ आणि त्यासोबत ओल्या नारळाचा वापर न करता झणझणीत चटणी कशी बनवायची ते सुद्धा पाहणार आहोत। यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपण चटणी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप फुटाण्याची डाळ, बारीक चिरून घेतलेली मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 चमचे दही यामध्ये घालायचं आहे। इथे हे दही थोडंसं आंबट असल्यामुळे 1 चमचाच मी वापरलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून इथे आपण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। तर पाहू शकता या पद्धतीची दाटसर अशी चटणी तयार झालेली आहे। आता ही तयार केलेली चटणी इथे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तुम्हाला जर या चटणीवर तडका द्यायचा असेल तर तुम्ही तडका नक्कीच देऊ शकता, पण इथे मी या चटणीला तडका देणार नाही। तर इथे आपली ही ओल्या नारळाचा वापर न करता अगदी झटपट अशी चटणी तयार झालेली आहे। आता यानंतर इथे आपण एका बाउलमध्ये अर्धा कप फ्रेश दही घेतलेला आहे। आता हे दही आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे। जोपर्यंत एका कन्सिस्टन्सीमध्ये थोडंसं पातळ असं होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे। 1-2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता हे या पद्धतीचं एकसारखं छान असं पातळ दाटसर तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे। त्यानंतर एक अर्धा चमचा ओवा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे। 1 चमचा साखर आपण यामध्ये घातलेली आहे आणि ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने 1-2 चमचे तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता इथे आपण हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत। 1-2 मिनिटांपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे। एक अर्धा चमचाला थोडासा कमी यामध्ये मी इथे बेकिंग सोडा घातलेला आहे। आता सोडा घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। आता जोपर्यंत याच्यावर बारीक बारीक असे बबल्स येत नाहीत तोपर्यंत इथे आपल्याला हे एकसारखं या पद्धतीनं मिक्स करत राहायचं आहे। तर पाहू शकता 1-2 मिनिटांनंतर लगेचच यावरती बबल्स यायला लागतील। आता आपल्याला या मिश्रणामध्ये सुरुवातीला एक अर्धा कप मैदा घालून घ्यायचा आहे आणि एक अर्धा कप गव्हाचे पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे। इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। सुरुवातीला इथे आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर हा अजिबात करायचा नाही। या दह्यामध्येच इथे आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपण हाताच्या साहाय्याने हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी शेवटी आपल्याला थोड्याशा गरजेनुसार पाण्याचा वापर करत हे या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे। अगदी खूप पातळही नाही किंवा अगदी खूप घट्टही नाही, या पद्धतीचं मिश्रण इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता हे मिश्रण आपण एकसारखं या पद्धतीने मिक्स करत राहिल्यानंतर या मिश्रणाची कन्सिस्टन्सी या पद्धतीची होईल। आता आपण हे मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून एक 8 ते 10 मिनिटांसाठी हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे। 8 ते 10 मिनिटांनंतर इथे आपण हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण छान असं भिजलेलं आहे।
आता यानंतर इथे आपल्याला गॅसवरती एका साईडला कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच इथे आपल्याला या तेलामध्ये हे पिठाचे गोळे सोडायचे आहेत. लक्षात ठेवा, सुरुवातीला गॅसचा फ्लेम इथे आपल्याला फुलच ठेवायचा आहे आणि थोड्या वेळानंतर गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे. तर पाहू शकता हे तेलामध्ये छान असे फुलून वर येतात. याला इथे आपल्याला सुरुवातीला झारा किंवा चमचा लावण्याची सुद्धा गरज नाही. तर पाहू शकता या पद्धतीने मी या कढईमध्ये मावेल इतके हे पिठाचे गोळे यामध्ये सोडून घेतलेले आहेत आणि 1-2 मिनिटांनंतर इथे आपण एका चमच्याच्या साहाय्याने हे या पद्धतीने थोडेसे हलवत राहायचे आहे, जेणेकरून ते सर्व बाजूंनी छान असे तळले जातील. आता इथे आपला गॅसचा फ्लेम हा कमी आहे. मंद आचेवरती इथे आपण हे छान असे तळून घेणार आहोत. आता 3 ते 4 मिनिटांनंतर इथे आपण हे काढून घेणार आहोत. याला हलका असा गोल्डन कलर आल्यानंतर इथे आपण एका झाऱ्याच्या साहाय्याने हे काढून घेऊयात. तर पाहू शकता मस्त असा म्हैसूर बोंडा इथे आपला हा तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा म्हैसूर बोंडा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.